विचार करण्यात येईल। मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आहे। मी म्हणालो की एकूण कामगारांची नोंदणी किती, मागच्या वेळेसही मंत्री महोदयांनी ते सांगितलं होतं की मागच्या अधिवेशनात इथे पटलावर ठेवू, ते आज उत्तर मिळालं नाही। ते यादी जरा आम्हाला पाठवा किंवा पटलावर ठेवा, सगळ्यांना आम्हाला मिळाली पाहिजे, सगळ्यांचा अधिकार आहे तो सभागृहाचा। एक आणि त्यात किती एकूण खर्च झाला, किती कामगारांना या एकूण नोंदणीपैकी किती कामगारांना आतापर्यंत किट वाटप झाला याची माहिती आणि त्याच्यावर झालेला खर्च हे आम्हाला अपेक्षित आहे। बरं नाही, एक मिनिट पूर्ण हे तुम्ही द्या। बर, सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी मागितलेली माहिती 1 तासाच्या आत त्यांना या ठिकाणी पुरवण्यात येईल, 1 तासात। आणि त्यासोबत आपला दुसरा प्रश्न आणि आपले जो BOCWचा पोर्टल आहे, आपण जर आताच मोबाईलमध्ये BOCWचा पोर्टल या ठिकाणी केलं तर आपण ऑनलाईन सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। मी आताच ही यादी आपल्याला जिल्ह्याची या ठिकाणी पाठवत आहे। महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याची माहिती मी आपल्याला या संदर्भात देत आहे आणि लाभ किती लोकांना किती लाभ वाटप झालेला आहे याची देखील माहिती 1 तासाच्या आत्ताच आपल्याला लगेच या ठिकाणी पुरवत आहे। चालून आम्ही शोधलं, खर्च एकूण दिसत नाही, म्हणून तुम्ही लाभार्थी आणि याचं वाटप एवढंच त्या ठिकाणी दिसतो आहे, त्यामुळे ते अपडेट करा आणि आम्हाला ती माहिती द्या। आम्ही पाहिलं, शोधलंय ते। आणि दुसरा महत्त्वाचा विषय की तुम्ही मंत्री म्हणून इथे उत्तर देताय, सभागृहामध्ये एखादा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस मंत्र्यांनी उत्तर, मागच्या वेळेस आपण पाहिलं की पंकजाताईंनी IAS अधिकाऱ्याच्या संदर्भात या सभागृहात चर्चा झाली। आता तुम्ही हा व्यवस्थापक 2 वर्ष झालेत, तर तुम्ही म्हणताय की माझा अधिकार नाही, मंत्री म्हणून हा ज्यावेळेस उत्तर देतो नाही, ते आलं रेकॉर्डवर, तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्याकडे तो प्रशासकीय आहे, याचा अर्थ असा होतो की तो अधिकार तुम्हाला नाही, अर्थ तसाच होतो। म्हणून तुम्हाला हे कुंभार नावाचे व्यवस्थापक जे आहे हे 2 मुदत संपली, 2 वर्ष आता संपत आले आणि हे सगळं त्याच्या कारकिर्दीमध्ये होत आहे। काय एवढा म्हणजे कळत नाही, तुम्ही आता उत्तर द्यायला पाहिजे आमच्या प्रश्नाला की आम्ही याला लगेच याचं डेप्युटेशन मुदतवाढ संपवून टाकू। बरं, अधिकारी नाहीत का आपल्याकडे? भरपूर अधिकारी आहेत, यापेक्षा चांगले अधिकारी आहेत, मग हाच माणूस कशाला पाहिजेत? हा कोणामुळे पाहिजेत? कोणाच्या मर्जीसाठी पाहिजेत? कोणाचं हे सगळं करायला पाहिजेत? हा अनेक प्रश्न यामधून होता आणि मग चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचं काम अशा पद्धतीनं होतं। म्हणून तुम्ही मंत्री म्हणून आम्हाला स्पेसिफिक उत्तर द्या की हे कुमार याची मुदत संपल्याबरोबर यांना पुढे एक्सटेन्शन देणार नाही आणि त्याच्या दुसरा अधिकारी नियुक्त करू। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी काही प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित केले आहे। मी सांगू इच्छितो की हा जी लक्षवेधी आहे ही यवतमाळ आणि अमरावतीमध्ये इमारत बांधकामाच्या साहित्य वाटपाच्या संदर्भात होती। या लक्षवेधीच्या बाहेर देखील खूप प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले, त्या सर्व प्रश्नाचे मी सकारात्मक उत्तर दिलेले आहे। काही निर्णय जे शासन म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहे त्या किंवा शासन म्हणून जो निर्णय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय आहे त्या संदर्भामध्ये हा प्रश्न स्कोपचा बाहेरचा प्रश्न आहे, परंतु आपण जे तक्रार या ठिकाणी दिली